कान्हा आणि कालियाचा नाच, छोटी कृष्णलीला. एके दिवशी यमुना नदीजवळ गोकुळची मुलं खेळत होती. सगळे खूप मजेत होते. तेवढ्यात नदीतून काळा धूर निघत असल्याचं त्यांना दिसलं. अरे, हा कोण? मुले घाबरली. नदीत एक मोठा, भयंकर, बहुरंगी फणा असलेला साप राहायचा, कालिया नाग. तो पाण्यात विष मिसळायचा, त्यामुळे सगळे त्याला घाबरायचे. कान्हा मात्र शांतपणे पुढे गेला. तो हसत म्हणाला, घाबरू नका, मी आहे ना. कान्हा एक मोठी उडी मारून नदीत गेला. कालिया नागाने विशाल फण्या पसरवून कान्हाला जखडून टाकण्याचा प्रयत्न केला, पण कान्हा चपळ होता. तो वर उडी मारून कालियाच्या फण्यावर नाचू लागला. त्या नाचामुळे कालिया थकला, शांत झाला. त्याने हात जोडून माफी मागितली. कान्हा म्हणाला, इथून जा आणि कोणाला त्रास देऊ नको. कालिया नाग आपली पत्नी आणि मुलांसह शांतपणे नदी सोडून गेला. यमुनेचं पाणी पुन्हा स्वच्छ आणि चमकदार झालं. गोकुळमधली सगळी मुलं कान्हाला मिठी मारून म्हणाली, कान्हा, तू किती धाडसी आहेस. कान्हा हसत म्हणाला, सगळ्यांचं रक्षण करणं हे माझं काम आहे. बोध: धैर्य, शांतता आणि चांगुलपणा हे नेहमीच वाईटावर विजय मिळवतात.